तर अशा रीतीने आम्ही आज कॉलेजचा ब्लॉग टाकणार आहे. एकदम थर्राक प्रसंग. आज पण कोणीच काल नाही सांग. सकाळ सकाळ हनुमानच्या मंदिरात आलोय पाया पडायला. शनिवार होता म्हणून. चला. अशा पद्धतीने बाबल्याच्या आलोय आता. त्याला घेतो आणि आमच्या तिकडून बघू पुढचं सांगतो. ह्यो मॅसेज खास प्रोड्युसरसाठी. आता बघा 10 मिनिटं झाले ह्याच्यात थांबलोय. अजून उरकून बाहेर या नाही. कसं आम्ही लवकर पोहोचायचं. आता मी हानी बिन ना आपल्याला अजून याय नाही. अजून 10 मिनिटं झाले. आत्ताशी निघालाय. हो का काय झालं? पैसे घरच्यांनी दिले. हां त्या रुमाला माझे लपलेत. मी म्हणते मला पैसे दिले नाही. वा वा वा. घरचे म्हणतात अरे तुला पैसे दिले मोकर भांडण. तर अशा रीतीने आता घरनं चल चाललोय आम्ही स्टॉपवर. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आज चंद्र अजून आहे फुल येते पण. आणि आपल्या दोस्ताचं चहाचं आणि आपल्या दोस्ताचं चहाचं दुकान आपुलकी चहा. एकदा आल्यावर अवश्य भेट द्या. बिल भरा ना तर माझ्या नाव माणसं. हा रस्त्याला गाडी गाड्या थांबवायच्या प्रोसेसमध्ये गाड्याच थांबायचं. वातावरण तर आज असं झालंय. ऊन नाही काय नाही एकदम उदास. बघू हात करतोय यात तिथंच आमचा टाइम जातो अर्धा एक तास. कधी कधी जातो उशीर झाल्या गाडीवर पण गाडीवल्या काटा येतो त्यामुळं चाललोय. बाबल्याचं पाहुणं. अशा पद्धतीने आता खडकीतनं हात करून पुण्याला चाललोय. ते पाटसला चाललोय. खतरनाक वासासाठी फेमस असलेली आमची कुरकुरी कंपनी स्पिलर वास. ही कंपनी दिसते ना तुम्हाला. आमच्या नाशक्यात असतं इथं कामाला आहे. सतीश कुठे नाही मोठा माणूस सोपं नाही. नाशकू तर कामा तुमचे तळे पाहू शकता. लय पाणी आहे. जास्त इथं दुहेरचे काम झाले. सगळं कामाला निघालेलं पब्लिक. लय मोठी एम आय दिसते. कंपन्या पाहू शकता. मोठ्या मोठ्या कंपन्या शिकला भेटला. आला शूटर न्यायला. आता आम्ही पाटस म्हणून शिकवत चाललेलो आहे वरवडला. हा पाहुणं माहिती नाटलाच आज ब्लॉक काढायचा म्हणून. आता शिकलोय आम्ही बॉक द्या. पाहुणं म्हणजे ना जगात माणूस जगात. तुम्ही हुशार आलोय आम्ही वरवडून बस स्टॉपला. कसला माणूस दिसते. कसला दिसतोय आज. पण आहे. हे नवीन शर्ट पॅन्ट काय आज. वरून बस स्टॉपला अजून बस नाही आली. येईल एक 1500 मिनिटात. कॉलेज सोडून दाड्या करायला आले. किती वाजले तुझं? 9:40 झाल्यात. 11ला कॉलेज आहे मग. साधं सोपं 9:30ची PMT गेली. दुसरी PMT आपल्याला 9:50ला होती. 9:50 या बाबल्याने इथं दाढे करण्यात घालवलं. अजून दाढीत चालले. गेली 9:50ची PMT. आता परत कधी PMT 10:10ला PMT. झाला उशीर. आणि आमचं कॉलेज 11ला आणि अजून 5 अजून जायला 1.5 तास. उशीर झालाय. PMT येऊन थांबले म्हणून पाळतात आता. चालत PMT हाय का गेली. हाय हाय पळा 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 पळा. फक्त तिथं गेला PMT थांबवा मग घेतो मी. अरे काय धाड्या करत बसलाय सकाळ सकाळ.
बरोबर ते हडपसर बसने चाललंय. 1-1.5 तास लागन चौपल्यावर आहे आता. शिवण वाशाकडे बसले 2 खोंड आमचे. काय नाही जग झाले पण 1 तास झाला इष्ट बसले तर बघा तीच गाणं टाकायला लागत. जग सुना बाहेर इटल्यात. सकाळी कसली फ्रेश होते आता कसली झाली. चला लवकर. MPL आलोय आता 15 नंबर. पहिली मारली पाहिजे दोघं. डायरेक्ट गाडीतून टाकून खाली येतात. गेलो असतो सुखी. हे आमचा नाश्ता. चिप्स बिप्स घ्यायचं ठिकाण. हे स्टॉप. 15 नंबरच्या सिग्नलवरनं आतमध्ये जायचंय त्या साईडला. आणि ही आमची खोंड. काय गरज होती का उतरायची? यायचंच होतं ना परत इकडं तोंड द्यायला. दुसरा तिथं आता दुसरा येईन नावाला इकडं. हां नाही आणि पोचले आता कॉलेजच्या जवळ. तिथून अर्धा 1 किलोमीटर चलत जायचे. सिग्नलवर आहे आता. संपला प्रवास. जवळजवळ 2-3 तास लागला असं. सकाळी 8 वाजता गर्द निघलोय. आता किती वाजल्यात? आता 11:14 झाले. काय बोलायचं. चला कॉलेजला गेल्या खूप आता काय ही असली जाऊन टाकत कोणाला पण. चला या 15 नंबर रोडनी आतमध्ये चाललोय. अर्धा तास. ते अर्धा तास म्हणते अर्धा किलोमीटर. आता इथं आल्या आम्हाला समजलं पोस्टर कॉम्पिटिशन आहे. चाललोय कॉलेजला. आलोय कॉलेजच्या जवळ. आणि आमच्या कॉलेजचं पार्किंग एंट्रन्स. सुंदर असं कॉलेज. देऊन आम्ही चुकलोय. शेतकरी कसा असतो तशी आमची. हा सीएम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यासारखी व्यथा झाली. अयो यश. हे आमचं डिपार्टमेंट. आणि हे आमची खोंड. लय चमत्कारी पोर आहेत लय. असलं चाललंय आज बनवायचं. हे आमचा चमत्कार. काय कॉम्पिटिशनचा पिक्चर पाडलाय मान लावून जसं MPSC पेपर लिहा. आणि आता कॉलेज संपलं काहीच नाही. आलो ते पोस्टर चाललोय मागायला. एवढंच कॉलेज. असंच 2-3 वर्ष निघेल. चित्र काढा रंगवत बसा. चित्र काढायचा विषय काय विषय नाही. फक्त त्याचं क्रेडिट पॉईंटसाठी प्रोजेक्ट घेणार आहे म्हणून तसं द्यायला लागलं काहीतरी. बसलो आणि हे स्पीच द्यायचं. आता निघायचं थोड्या वेळाने घरी. संपलं कॉलेज. बिझी दिवसभर. कॉलेजबद्दल सांगा सर. कॉलेजबद्दल काय? बरोबर. आणि त्यात कोणत्या कॉलेजला आहे तुम्ही? दीडशे किलोमीटरचा प्रवास फक्त. हां ती पण आलोय 2 तास. तिसलं काय तर चित्रकला केली.
क्रेडिट पॉईंटसाठी. झालं, चाललं माघारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आमचे वर्ग आणि लाईट पण चालू करणारी. औ औ औ औ लाईटच गेली. जादू आला. चला. आमचं कॉलेज नाही तर बसलेले भेटतं. कॉलेजमध्ये दमून हारून सगळी गँग घरी चालली. काय नाही. आता खावटी चालली आणि आता घर निघायचंय. बुकड लोक आम्ही ह्याच्या वेळी. गर्दी कमी झाली म्हणून तरी चालू केलंय. वरून निघालोय कधीच. येऊच्या पुढे आले आता. तुम्ही बघू शकताय आता आम्ही आहे भांडगावपाशी आणि आमची गँग रोजचं स्ट्रगल सोपं नाही आयुष्यात. PMT थांबली. पाटील आता काय सांगायचं. सांगतो अरे एनर्जी हे झाली, ताकद ना राहिली. झोपलो होतो चांगला. आपलं वरवण. आता आम्ही आहे पाटस टोल नाका. 2 तालुक्यातील पुणे सोलापूर हायवे लगत असलेला पाटस टोल नाका. आता आम्ही वरवणवरून पाटसला आलेलो आहोत. प्रज्वल शितळे यांनी आम्हाला सोडलेला आहे पाटस टोल नाक्यापाशी. आणि हा आहे आमच्या गावाकडे जाण्याचा रस्ता खडकी. तर आता आम्ही सांगणार आहे तुम्हाला की आम्ही आता रोजचं आमचं स्केड्यूल कसं आहे. तर आम्ही सकाळी खडकीवरून ठीक 8च्या आसपास निघतो आणि पाटस जे प्रज्वल शितळे यांचं गाव आहे त्या गावापाशी येतो आणि प्रज्वल शितळे यांच्यासोबत वरवणला जातो. वरवणवरून आम्हाला बस आहे आणि वरवणच्या बसमधून आम्ही हडपसरला जातो. हडपसरवरनं परत 15 नंबरला जातो. असं आमचं रोजचं जायचं स्केड्यूल आहे. आता आम्ही आहे पाटसमध्ये येताना. तर कॉलेजला जाताना किती फ्रेश होतो सकाळी किती फ्रेश होतो. आपली एनर्जी डाऊन. कसं आहे, अजून बरंच काय काय होतं चांगलं दाखवण्यासारखं. पण गर्दीचं ठिकाण असल्यामुळे आम्हाला तेवढं ते तिथं ब्लॉग शूट करता नाही आलं. पहिलं म्हणजे जाताना गाडीत गेलो त्यात होती गर्दी. परत बसमध्ये बसलो. पुढे गेल्यावर गर्दी झाली. परत उतरलो. घरी येताना फुल गर्दी PMTमध्ये. काय असंच दिवस चालल्यात कॉलेजचं. आज पहिल्यांदा कॉलेजचा इन्फॉर्म वाटला म्हणून ब्लॉग काढत होता. कॉलेजला जाऊन केलंय का चित्र काय केलं पोस्टर कॉम्पिटिशन होतं. टाइमपास केला. एवढ्या लांब 150 किलोमीटरचा रोजचा प्रवास आहे आमचा. तेवढं केलं घरी आलो. 150 किलोमीटर एवढा अख्खं गाव म्हणते एवढ्या लांब रोज प्रवास. आणि ब्लॉग काढायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी म्हणतात तुम्ही सा